पुणे म्हटलं की विद्येचं माहेरघर, संस्कृती आणि ऐतिहासिक परंपरेचं पवित्र अंगण असं काहीसं वर्णन आपण करतो। मात्र याच पुण्यनगरीतून आता नशेच्या धुराचे लोट उसळत आहेत। फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण जगभरातून विद्यार्थी इथे शिक्षणासाठी येत असतात। मात्र या शैक्षणिक नगरीतला आता ड्रग्सच्या धुराचा ठसका लागलाय आणि ते समोर आलंय एका मोठ्या कारवाईतनं। पाहूया। शिक्षणाचं माहेरघर ड्रग्सच्या विळख्यात। पुण्यात सापडलं 1100 कोटींहून अधिक किमतीचं ड्रग्ज। ललित पाटील प्रकरण ताजं असताना पुण्यात आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेट। पुणे ड्रग्ज प्रकरणी नायजेरियन कनेक्शन असण्याची शक्यता। पुणे पोलिसांनी विश्रांतवाडी भागातून अंमली पदार्थ तस्करी करणाऱ्या गुंडांसह तिघांना अटक केली। त्याच रात्री पुण्यातल्या कुरकुंभ गावामधून 1100 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचं मेफेड्रोन म्हणजेच एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आले। 18 फेब्रुवारीला पुण्यात एमडी ड्रग्ज विक्री केल्याप्रकरणी 3 जणांकडून तब्बल 4 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। 19 फेब्रुवारीला पुण्यातील विश्रांतवाडी भागातील एका गोडाऊनमधून 55 किलोचं तब्बल 100 कोटींपेक्षा अधिक ड्रग्ज जप्त करण्यात आलं। 20 फेब्रुवारीला कुरकुंभ एमआयडीसी मधील एका कारखान्यावर पुणे पोलिसांनी छापा टाकला। कारखान्यातून 1100 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचं 550 किलो ड्रग्ज जप्त करण्यात आलं। 20 फेब्रुवारीला पिंपरी चिंचवडमधून लाखो रुपयांचं मेफेड्रोन ड्रग्ज जप्त करण्यात आलं। आतापर्यंत 550 किलोचे वर एमडी जप्त करण्यात आलेली आहे। एकंदरीत आतापर्यंत 600 किलोपेक्षा जास्ती एमडी रिकवर करण्यात आलेली आहे। त्याचे अंदाजन मार्केट व्हॅल्यू 1100 कोटी 1100 करोड्स चे सुमारास ही रिकव्हरी आतापर्यंतची आहे। पुण्यातल्या विश्रांतवाडी भागात सापडलेलं ड्रग्ज आरोपींनी कसं लपवून ठेवलं होतं तेही पहा। हैदर नावाच्या आरोपीने पुण्यातील विश्रांतवाडी भागातल्या एका गोदामात मिठाच्या पोत्यात मेफेड्रोन लपवलं होतं। पोलिसांनी 100 ते 200 पोत्यांची तपासणी केली असता हैदरनं मिठाच्या पोत्यात लपवलेलं 50 किलोंपेक्षा जास्त मेफेड्रोन मिळून आलं। कुणाला संशय येणार नाही अशा लोकवस्तीत हैदरनं हे गोदाम भाड्याने घेतलं होतं। ऑक्टोबरपासून हैदर याच ठिकाणी मिठाच्या पाकिटात ड्रग्ज लपवून ठेवत असे। मुख्य आरोपी आहे तो हैदर शेख याने गेल्या काही महिन्या अगोदर विश्रांतवाडी परिसरात एक गोडाऊन भाड्याने घेतलं होतं आणि याच गोडाऊनमध्ये तो मिठाचे पोते आणि रांगोळी ठेवायचा। याच ठिकाणी काल क्राईम ब्रांचच्या टीमनी जेव्हा धाड टाकली तेव्हा या मिठांच्या पोत्यामध्ये पोलिसांना एमडी ड्रग आढळून आलेला आहे। जवळपास 55 किलो हे एमडी ड्रग या ठिकाणी लपून ठेवण्यात आलेलं होतं। पुणे पोलिसांनी जप्त केलेलं हे एमडी ड्रग्ज नेमकं आहे तरी काय तेही पहा। शाळकरी आणि कॉलेजच्या मुलामुलींमध्ये म्याव म्याव आणि एमकॅट अशा कोड भाषेत प्रसिद्ध असलेलं मेफेड्रोन ड्रग्ज म्हणजेच एमडी ड्रग्ज। याआधी अनेक तरुण तरुणी एमडी ड्रग्जचं सेवन करताना सापडले आहेत। अवघं एक चिमूट एमडी ड्रग्ज तुमच्या शरीरात गेलं तर तुम्हाला नशेची झिंग चढते, ज्याला आजची पिढी किक असं म्हणते। अंमली पदार्थांवर सरकारनं बंदी घातली असून त्याचं सेवन आणि विक्री करणाऱ्या व्यक्तींवर कठोर शिक्षेची तरतूदही करण्यात आली आहे। और बहुत अच्छी तफ्तीश उन्होंने की, जिसके कारण एक बहुत बड़ा कंसाइनमेंट ये वो हथिया पाए है, उसके ऊपर छापा मार पाए, उसको जब्त कर पाए। अभी फॉरवर्ड लिंकेज के भी उन्होंने तफ्तीश शुरू की है। इसमें दिल्ली का कुछ लिंक दिखता है, अलग अलग राज्यों का लिंक दिख रहा है। वहां पर भी जाकर जब्ती करना, उन राज्यों की मदद लेकर ये पूरा जो नेटवर्क है इस नेटवर्क को खत्म करने का काम ये सरकार की ओर से विशेष रूप से पुणे पुलिस की ओर से किया जाएगा। ललित पाटील एकटा नव्हता आणि इथून पुढे देखील नसेल हे पोलिसांच्या या कारवाईतून स्पष्ट झालंय। हे वास्तव जर बदलायचं असेल तर पोलिसांसोबत मुलांच्या पालकांनी देखील त्यांची जबाबदारी उचलून मुलांना लहान वयात असतानाच अंमली पदार्थाचा धोका समजून सांगायला हवा। त्याचबरोबर औषध कारखान्याच्या नावाखाली नेमकं चाललंय तरी काय याच्यावर प्रशासनाची करडी नजर असायला हवी, तरच या तरुण पिढीला या ड्रग्सच्या विळख्यातून आपण वाचू शकू। कॅमेरामॅन अमोल गवाळेसह मी मिकी घई, एबीपी माझा, पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।